लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। खुले कारागृह पैठण येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन। पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न। याबद्दल सविस्तर माहिती अशी की ग्रीन फाउंडेशन मुंबई व खुले जिल्हा कारागृह वर्ग 1 पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने खुले कारागृह परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। अप्पर पोलीस महासंचालक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशाने पैठण येथील कारागृहात चालू वर्षामध्ये 32,000 वृक्ष लागवडीचं नियोजन केलं। खुले जिल्हा कारागृह परिसरात निसर्गरम्य वातावरणामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड ग्रामीण, छत्रपती संभाजीनगर भारतीय पोलीस सेवा हे उपस्थित होते। खुले जिल्हा कारागृह अधीक्षक बाळ राजेंद्र निमगडे व वरिष्ठ तुरुंगाधिकारी दीपक भोसले यांच्यासोबत पैठण उपविभागीय अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक पैठण महादेव गोमारे आणि ग्रीन फाउंडेशनच्या विनिता भंडारी यांनी सर्वप्रथम कारागृहातील परिसरात वृक्षारोपण केलं। त्यानंतर त्यांनी कारागृहातील बॅरेकमध्ये जाऊन बंदी बांधवांशी संवाद साधला। संगणक प्रशिक्षण आणि ज्ञानाची पुस्तकाची माहिती व्हावी यासाठी निर्माण केलेल्या लायब्ररीची पाहणी केली। कारागृहात आज रोजी 300-325 बंदी आहेत। बंदी बांधवांच्या स्वयंपाकगृहात प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली व जेवण पद्धतीच्या संदर्भात चर्चा केली। त्यानंतर तेथील मीटिंग बैठक हॉलमध्ये कारागृह अधीक्षकांनी बंदी बांधवाला यांच्या पुनर्वसनासाठी सुटकेनंतर स्वतःच्या स्वबळावर उभा राहून उदरनिर्वाह करता येईल त्यासाठी विशिष्ट कारागृह उद्योग नागरी निर्माण केलेली माहिती दिली। त्यामध्ये स्केच मेकर, हेअर सलून, इस्त्री लॉन्ड्री, टेलर काम, सुतारकाम, फॅब्रिकेशन वर्कशॉप, अल्पोहार कॅन्टीन आणि मोटर गॅरेज अशी कामे केली जातात। पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी या कार्यक्रम प्रसंगी जमलेल्या अधिकारी वर्गाला आपल्या वक्तव्यातून सांगितलं की खुले जिल्हा कारागृह पैठण या निसर्गरम्य वातावरणामध्ये मला फार आनंद झाला। पावसामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर सगळीकडे हाहाकार माजवलेला आहे। गावची गाव वाहून जात आहेत। अचानक पूर येणं त्याचं कारण असं आहे की आपली जमीन मजबूत झालेली नाही, कसक झालेली नाही। त्यामुळे त्याचे एकच सोल्युशन आहे की जास्तीत जास्त झाडे लावा। ग्रीन फाउंडेशनच्या विनिता भंडारी आणि कारागृह अधीक्षक अधिकारी व बंदी बांधवांचे कौतुक करत आभार व्यक्त केले। या कार्यक्रम प्रसंगी वरील मान्यवर व नवगावचे सरपंच किशोर चौधरी, प्रकाश देशमुख, ग्रीन फाउंडेशन मुंबई, वरिष्ठ तुरुंगाधिकारी वीर सिंग पाडवी, तुरुंगाधिकारी बालाजी शिंगाडे, तुरुंगाधिकारी राजाराम उन्हाळे, सहाय्यक तुरुंगाधिकारी गुलाब पटेल, सुभेदार सुभाष खांडरे, विठ्ठल नलावडे, जेल पोलीस सोमनाथ निवारे, शिवाजी केदार, गजानन जाधव, बाळासाहेब राऊत, कारागृह शिपाई योगेश नरवडे, आदिनाथ डफळ, संदीप बागुले, प्रशांत घुले, सुभाष रावडे, बालाजी हारके, पाराजी सोन्नर, ज्ञानेश्वर लिंबोरे, राजेंद्र दांडगे आणि कारागृहातील बंदी बांधव उपस्थित होते। ओपन जेलमध्ये येण्याचा प्रसंग पहिल्यांदा आला आणि इथलं वातावरण पाहून खरंच खूप आनंद वाटला। कारण कसं असतं की कैद्यांमध्ये सुद्धा एक सॅटिस्फॅक्शन लेवल काय असतो, त्यांना आंतरिक समाधान प्राप्त होणे ते एक महत्त्वाचं असतं। जेल हे शिक्षेचं जरी साधन असेल तरी ओपन जेल सारखा हे त्याला रिहॅबिलिटेट करण्यासाठी, त्याला पुन्हा तो समाजामध्ये जाऊन त्याचा एक उत्पादक घटक म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न असतो आणि इथं अतिशय चांगलं काम चालू आहे। मला अधिक आनंद होईल जेव्हा तुमचे काही कार्यक्रम असतील, नक्की बोलवा, मी 100% येईन। त्यानिमित्ताने पुढच्या वेळेस कारागृहातील बंदींना सुद्धा त्यांच्याशी सुद्धा इंटरॅक्ट करण्याचा वेळ मिळेल। आज थोडंसं घाई असल्यामुळे जास्त वेळ आपण थांबू शकलो नाही, पण नक्की जेव्हा जेव्हा गरज असेल, जेव्हा जेव्हा वाटलं तुम्हाला की SP साहेबांना बोलवायचं, मला नक्की बोलवा, येईन। त्याचबरोबर विनिता भंडारी मॅडमचं सुद्धा मी खूप मनपूर्वक आभार मानतो। शेवटी शासनाचंच काम करत आहे मॅडम आपण। हे आज म्हणजे ग्रीन फाउंडेशन सारखे संस्था हे काळाची गरज आहे। आज तुम्ही जेव्हा पाहता आहे की सगळीकडे केवळ महाराष्ट्रातच नाही पण सगळीकडे पावसाने हाहाकार माजवलेला आहे, त्याचं कारण हे आहे की सीझन जे आहेत ते पूर्णपणे विस्कळीत होऊन गेलेले आहेत। म्हणजे जे पावसाचं पॅटर्न होतं, पावसाळ्यात कुठं कधी यायला पाहिजे, कधी जायला पाहिजे, तसं काही होत नाही आहे। सगळीकडे फ्लॅश फ्लड्स येत आहेत। पूर आल्यानंतर त्या
किंवा पाऊस पडल्यानंतर पावसाचं विकेंद्रीकरण होणं ते होत नाही आहे. अचानकपणे पूर्ण गावाचे गाव वाहून जातात. त्याचं कारण एकच आहे की आपली जमीन मजबूत झालेली नाही, कसक झालेली नाही, आणि त्याचं सोल्युशन एकच आहे, ते आहे ॲफॉरेस्टेशन किंवा जे जास्तीत जास्त झाडे लावणे. आणि त्यामुळे ग्रीन फाउंडेशनला मी मनपूर्वक आभार मानतो की जे शासनाने घेतलेलं जे धोरण आहे त्याला पाठिंबा त्यांच्यासारखे फाउंडेशन देतात. आम्हाला चॅलेंज हे असतं की आमचं डे टू डे ॲक्टिव्हिटीज एवढ्या आहेत की कुठे शोधावं, कुणाकडून आणावा, कसं करावं हे नसते. पण तुमच्यासारख्यांची जेव्हा साथ लागते तेव्हा नक्कीच त्याचा फायदा शासनाला आणि पर्यायाने समाजाला होतो. त्यामुळे पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आभार. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.